नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला आजचा जो विषय आहे कर्जमाफीचा लाभ हवा, परंतु मुद्दाम कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना भरावा लागणार आता डबल भूखंड. म्हणजे जर तुम्हाला कर्जमाफीचा जर लाभ हवा, परंतु तुम्ही जर कर्ज थकवत असाल तर तुम्हाला सुद्धा आता भुरदड भरावा लागणार. म्हणजे काय संपूर्ण माहिती ए टू झेड जर आपण बघितलं तर बघू शकता तुम्ही. ही जी माहिती आहे ती आपण लोकमत पेपरवरून आणलेली आहे, तुम्ही साईटला बघू शकता. त्याचप्रमाणे आता जर बघितलं आपण तर त्यांचं म्हणणं काय आहे आपण सविस्तर बघूया. आणि कशा पद्धतीने जर बघितलं आपण बँकांचे कर्ज जर थकविलेले असेल तर कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून मुद्दाम थकीत गेलेल्या शेतकऱ्यांची फसगत झालेली आहे. जर आपण बघितलं कर्ज काढलं परंतु कर्ज थकवलं आणि कर्जमाफीचा लाभ मिळेल म्हणून आपण मुद्दाम कर्ज भरत नसेल तर आता तुमची सुद्धा फसगत होणार आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा यंदा चौपटीने थकबाकीदार शेतकरी व अडीचपट रक्कम वाढलेली आहे. म्हणजे चौपटीने जर बघितलं आपण मागच्या जे रेग्युलर भरत होते त्यामध्ये चौपटीनं शेतकरी असे झाले की त्यांनी कर्ज हे थकवलेलं आहे आणि चौपटीने रक्कमसुद्धा वाढलेली आहे. मुद्दाम कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकांची तर अडचण केलीच आहे, शिवाय स्वतः शेतकऱ्यांची व्याजाचा बोधन सोसावा सुद्धा लागणार आहे. मुद्दाम कर्ज थकवलेलं आहे की कर्जमाफी मिळेल म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकांची अडचण केलेली आहे, परंतु स्वतःला सुद्धा भुरदड पाडलेला आहे. तर अशामध्ये जर बघितलं आपण विधानसभा निवडणुकीवेळी सत्ताधारी भाजपने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासनही दिलेले होते. सत्तेवर येताच विरोधी पक्षाकडून आणि शेतकरी नेत्यांकडून जर बघितलं तर कर्जमाफीची मागणी वारंवार होत होती. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील जर आपण बघितलं तर अर्थ अधिवेशनामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही 30 जूनच्या पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे थकबाकीदार गेलेले शेतकरी तर थकीत राहिले, शिवाय मागील वर्षात अनेकांनी कर्जमाफीचा लाभासाठी कर्ज भरलेले नाही. जे शेतकरी भरू शकत होते अशा सुद्धा शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही. त्यामुळे 2024-25च्या तुलनेत 25-26 या वर्षात थकबाकीदार शेतकरी हे चौपटीने वाढल्यामुळे रक्कमसुद्धा 2.5 पटीने वाढलेली आहे. जर अशातच बँकांची आकडेवारी ही घसरलेली दिसत आहे. शेती कर्ज माफ होणार या भावनेतून जर आपण बघितलं तर एका वर्षात कर्ज थकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 1,55,805 ने वाढली. यंदा थकबाकीदार रकमेची 1938 कोटी इतकी आहे. थकबाकीदार जी रक्कम आहे ती 1938 कोटी एवढी आहे. मात्र शासनाने कर्जमाफीचा कालावधी बदलल्याने मुद्दाम थकबाकीदार शेतकऱ्यांनी गेलेल्या पदरात काहीही पडलेले नाही. शासनाने जो कालावधी आहे तो बदलले असल्यामुळे जे थकबाकीदार शेतकरी आहे त्यांच्या पदरात आता काहीही पडलेले नाही. ही वाढलेली थकबाकी जी राष्ट्रीयकृत खाजगी सहकारी बँकांची आहे. मुद्दाम कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना आता भुर्दंड सोसावा लागणार आहे, शिवाय व्याजदराचा भुर्दंड सुद्धा सहन करावा लागणार आहे. इतर कर्ज मात्र झाली कमी. कोणकोणते कर्ज कमी झाले आपण ते समजून घेऊया. पीक कर्जाची रक्कम व शेतकरी वाढले असताना मुदत कर्ज, उद्योग धंदे कर्ज व इतर प्राधान्य क्षेत्रांना मात्र कर्ज कमी झालेले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत पीक कर्ज घेतलेल्या व 30 डिसेंबरपर्यंत थकीत असलेल्या तसेच 31 मार्च 26 पर्यंत परतफेड न झालेल्या कर्ज खात्यांचा यामध्ये समावेश आहे. मात्र जर आपण बघितलं तर 25 नंतर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात थकीत असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे. पण थकीत असलेले कर्ज रक्कम 1,310 कोटीवरून 3,249 कोटीपर्यंत पोहोचली आहे. शेती कर्ज 2024-25 मध्ये 40,206 शेतकऱ्यांचे 1,310 कोटी रुपये थकले होते. 25-26 मध्ये जर बघितलं आपण तर 26,011 शेतकऱ्यांची 3,249 कर्ज थकीत होती. मध्यम कर्ज जर बघितलं आपण 2024-25 मध्ये तर मध्यम कर्ज 45,189 प्रकरणाचे 1,369 कोटी थकीत होते. तर 2025-26 मध्ये 40,046 प्रस्तावांचे 976 कोटी थकीत होते. आणि उद्योगधंद्यासाठी जर बघितलं आपण 2024-25 मध्ये 24,913 प्रकल्पांचे 336 कोटी तर 25-26 मध्ये 22,893 प्रकल्पांचे 373 कोटी थकीत होते. इतर प्राधान्य जर बघितलं आपण 2024-25 मध्ये 2323
21,255चे 438 कोटी, तर 25-26मध्ये 218 कोटी स्थगित होते. तर आता तुम्ही सुद्धा वाट बघत असाल की आम्हाला कर्जमाफी मिळणार, आणि म्हणून तुम्ही कर्ज जर भरलेलं नसेल, परंतु सरकारने ह्या नवीन नियमानुसार 2025चे जे आहे सप्टेंबर नंतर तुम्ही कर्ज जर भरेल नसेल तर तुम्हाला पूर्ण कर्जही भरावं लागणार आहे, कारण 2025पर्यंतची कर्जमाफी असणार आहे सप्टेंबर. तर ही होती माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.